Hello everyone, my name is Deepika and today I'm gonna tell you about how I got connected to Reiki आणि माझे काही एक्सपिरियन्सेस आणि बरंच काही. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. आय हॅव बीन वेटिंग फॉर धिस फॉर सो लॉंग अँड फायनली इट केम टू मी फ्रॉम पुणे टू बरोदा and I am so happy that I received it, I got it, and universe has chosen me for this beautiful opportunity. आणि ते काही दुसरं नसून हे आहे. येस, तर मला माझं सर्टिफिकेट मिळालं आहे आणि मी याची खूप आतुरतेने वाट बघत होती खूप दिवसांपासनं आणि फायनली ते मला मिळालं बाय कुरिअर. ॲक्च्युली मला ते इन पर्सन रिसीव करायचं होतं, पण काही कारणांमुळे मी तिथे जाऊ शकली नाही, त्यामुळे मला ते कुरिअरने पाठवण्यात आलं. सो थँक्यू सो मच, थँक्यू युनिवर्स फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट, फॉर ब्युटिफुल ब्लेसिंग. ओके, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की रेकीशी मी कशी कनेक्ट झाली. तर त्याची सुरुवात होण्याआधी माझ्या आयुष्यामध्ये एक प्रेयर आली आणि ती प्रेयर होती जीवनविद्येची. मी पुण्याला असताना एकदा आम्ही दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये गेलो गणपतीच्या आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो दर्शन झाल्यानंतर आणि पाऊस येत होता, त्यामुळे आम्ही समोरच्या एका दुकानामध्ये गेलो. तर त्या दुकानामध्ये ती प्रेयर लावली होती आणि ती प्रेयर अशी होती: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. तर ही प्रेयर आणि त्याच्यामध्ये मी एक आणखी माझं सेंटेन्स ॲड केलं होतं. तर ते असं की and the things living, non-living people who ever hurt because of me. Some of them suffered, some of them are still suffering. So here I request you wholeheartedly, please let them free from their suffering, fill their life with love and happiness, put a smile on their face. In fact, put a smile on each and everyone's face and always show me the right way so that I can take the right decisions in my life by considering myself for dignity, to bring peace, love, compassion, kindness in humanity and in this whole world. तर ती जी पहिली प्रेयर जी होती, तर त्याचा असा हेतू मुद्दा की आपण त्याच्यामध्ये स्वतःसाठी नाही मागत, आपण त्याच्यामध्ये सगळ्यांसाठी मागतो. आणि ती जे दुसरं सेंटेन्स मी ॲड केलं होतं, तर त्याच्यामध्ये असं की कळत नकळत आपल्या सगळ्यांकडनं खूप चुका होतात. काही आपल्याला माहिती असतात, त्याच्याबद्दल आपण सॉरी म्हणतो, पण काही आपल्याला माहिती नसतात आणि आपण विसरून जातो किंवा ते आपल्याला कळतसुद्धा नाही. तर त्याच्यासाठी ही एक प्रेयर आहे असं मी अज्यूम केलं की त्याच्यामध्ये आपण माफी मागतो. तर त्याचा परिणाम असा झाला की माझ्या आयुष्यामध्ये उर्मिला आली. मी तिला यूट्यूबला भेटली आणि त्याच्यानंतर मी तिचे व्हिडिओज बघायचे. पण जेव्हापर्यंत मी एक लेसन लर्न नाही केला तिच्याकडनं, तो होता जर्नलिंगचा. तेव्हा मी तिच्याकडनं जर्नलिंग शिकली आणि मी जर्नलिंग करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर माझे जे थॉट्स होते ते सगळे क्लिअर झाले, मला क्लॅरिटी मिळाली, मला आयुष्यात पुढे काय करायचं आहे हे कळालं. आणि त्याच्यानंतर अशी बरीच लोकं आली माझ्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यातच मला एक पॉडकास्ट मिळाला, तो होता रेकीबद्दलचा. तर मी 2-3 असे पॉडकास्ट बघितले आणि माझ्या पण मनात असा विचार आला की खरंच मला हे शिकता येईल का. आणि मी जशी जर्नलिंग करायला सुरुवात केली होती, तर त्यामुळे माझं आणि एक युनिवर्सचं कनेक्शन ऑलरेडी झालं होतं. मनात जो काही विचार यायचा, जो काही प्रश्न पडायचा, त्याची उत्तरं लगेच मिळायची. मग ते काही असू दे, एखादा मेसेज असू दे, एखादं गाणं असू दे किंवा एखादी व्यक्ती, स्ट्रेंजर, त्यांच्या मुखातून निघालेला एखादा शब्द, एखादं सेंटेन्स किंवा आपल्या घरातली पण एखादी व्यक्ती असं एखाद्या वेळेला काही बोलून जाते, ज्याच्यामध्ये आपल्याला आपली उत्तरं मिळतात. तर मी असाच युनिवर्सला एकदा प्रश्न विचारला की मला रेकी शिकायची आहे, कोण असतील माझे गुरु, तर त्यांना पाठव माझ्याकडे. तर आणि त्याच्यातच मला माझ्या सरांची ॲड दिसली इंस्टाग्रामला आणि मग मी जॉईन झाले आणि मग मी सुरुवात केली ते शिकायला. आणि असं करता करता माझं रेकी लेवल 1, 2, 3 आणि ग्रँडमास्टर मी हे कंप्लीट केलं. ज्या वेळेला मी रेकी लेवल 1ची अटॅचमेंट घेतली, दीक्षा घेतली,
त्या दिवशी मला खूप सुंदर एक्सपिरियन्स आला आणि मी त्याच दिवशी ठरवलं की मला आता ग्रँड मास्टरपर्यंत कंप्लीट करायचं आहे. पण मनात माझ्या प्रश्न होते, होईल का माझ्याकडनं, कारण मला 2 लहान मुलं आहेत आणि प्रश्न पडला होता की खरंच होईल का, आणि घरातले सगळे कामं करून वेळ मिळेल का मला सगळं करायला. पण जसं मी करायला सुरुवात केली तसं आपोआप युनिवर्स, हे जी आपली युनिव्हर्सल एनर्जी आहे ती पण आपल्याला मदत करते. ज्या सिच्युएशन्स असतात त्या पण आपल्या फेवरमध्ये काम करायला लागतात, कारण एखादी गोष्ट जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत ती अशक्य वाटते आणि जेव्हा आपण ती करायला घेतो तर अशी सिच्युएशन्स क्रिएट होतात की ती गोष्ट पूर्ण व्हायला लागते. आणि असं करत करत माझं रेकी ग्रँडमास्टर कंप्लीट झालं आणि आय एम सो ब्लेस्ड, सो ग्रेटफुल दॅट युनिवर्स हॅज चोजन मी फॉर धिस ब्युटिफुल रिस्पॉन्सिबिलिटी. सो रेकी ही एक युनिव्हर्सल एनर्जी आहे ज्याच्यामध्ये आपण स्वतःशी कनेक्ट होतो, स्वतःच्या सोलसोबत आपण कनेक्ट होतो. आपल्याला खूप क्लॅरिटी मिळते, आपल्या सगळ्या ज्या कन्फ्युजन्स आहेत आपल्या डोक्यामध्ये सगळं क्लिअर होतं आणि एक छान एनर्जी आपल्याला मिळते. आणि मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आपण रेकी लेवल 1, 2, 3 अशी त्याच्या लेवल्स पुढे जेव्हा कंप्लीट करतो तेव्हा आपण डाळ तांदूळ म्हणजे भात लावताना कसे तांदूळ एकदा दोनदा तीनदा पाण्याने धुतो, तसंच रेकी लेवल 1, 2, 3 ही सुद्धा आपल्याला तशी आतून स्वच्छ करते. ती आपल्याला क्लीन करते, आपल्या आत्म्याला, आपल्या सोलला क्लीन करते. कारण रेकी आपल्याला आपण कोण आहोत हे दाखवते, आपल्या काय चुका झाल्या आहेत ते आपल्याला दाखवते. आणि जेव्हा आपण त्यातले मेडिटेशन करतो तेव्हा एखाद्या वेळेला म्हणजे आपल्याला, म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगते, मला लहानपणी टॉन्सिल्सचा त्रास होता. तर रेकी लेवल 2 मेडिटेशन करताना माझा जो टॉन्सिल्सचा त्रास होता तो वरती आला होता. म्हणजे अक्षरशः मी झोपू नव्हते शकत, एवढा माझा घसा दुखायचा, मला खोकला यायचा. पण जसे जसे मी मेडिटेशन कंटिन्यू केले, पूर्ण केले, तसे तसे ते सगळं कमी झालं आणि त्याच्यानंतर मला खोकला आला नाही किंवा माझा तो त्रास संपला. तर रेकी आपल्याला ज्या आपल्या सप्रेस इमोशन्स आहेत, ज्या दबलेल्या भावना आहेत त्या सगळ्या आधी वरती येतात किंवा जे जुने आजार आहेत ते सुद्धा थोडेफार वरती येतात आणि मग ते कायमचे निघून जातात. तर ही एक खूप छान गोष्ट आहे रेकीमध्ये जेव्हा आपण येतो. आणि मला रेकी लेवल 1चा जो अटुनमेंटचा एक्सपिरियन्स आला होता तो असा की जेव्हा मी अटुनमेंटला बसली तेव्हा डोळे बंद करून बसायला सांगितलं होतं सरांनी. तर मी डोळे बंद केले आणि अक्षरशः मला वेव्स दिसत होत्या, कारण आपल्या आजूबाजूला सगळीकडे एनर्जी असते. तर जेव्हा मी बघत होते तेव्हा त्या वेव्स अशा जात होत्या माझ्याकडनं दूर. आणि जेव्हा सर बोलले की नाऊ इमॅजिन दॅट यू आर रिसिविंग समथिंग फ्रॉम द युनिवर्स, तर त्या ज्या वेव्स होत्या त्या माझ्याकडे अशा येताना मला दिसत होत्या. आणि त्याच्यानंतर एक बॉडी अशी चार्ज झाली, स्पार्क झाला बॉडीमध्ये आणि काहीतरी आपल्या शरीरामध्ये घुसलं आहे किंवा झालं आहे, अशी थंडी वाजल्यानंतर आपली बॉडी कशी कापते तसा एक्सपिरियन्स मला आला. आणि लेवल 2चा अटुनमेंटचा एक्सपिरियन्स, 3, 4 आणि ग्रँडमास्टरचा, हे सगळे एक्सपिरियन्स वेगवेगळे होते. कारण आता मी ग्रँडमास्टर पण शिकली, तर त्यामुळे आपल्याला ज्या पहिल्या लेवलच्या अटुनमेंट होत्या तेव्हा जे एक्सपिरियन्स आले तर ते का आले हे सुद्धा मला कळालं. कारण अटुनमेंट कशी द्यायची हे मी ग्रँडमास्टरमध्ये शिकले. तर खूप छान एक्सपिरियन्स येतात आपल्याला जेव्हा आपण रेकीमध्ये येतो आणि मेडिटेशन करतो. आपल्याकडे एक एनर्जी आणि आपलं एक कनेक्शन जोडलं जातं. आणि जेव्हा आपण रोज मेडिटेशन करतो, रोज स्वतःला क्लीन्स करतो, त्यामुळे जी टॉक्सिसिटी आहे आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, ती साचून राहत नाही. रोजच्या रोज आपल्या मनाचं, आपल्या बॉडीचं क्लिन्झिंग होतं. त्यामुळे एक छान एनर्जी आपल्या शरीरामध्ये राहते आणि खूप छान प्रसन्न फीलिंग आपल्याला दिवसभर राहतं. आणखी एक विशेष गोष्ट मला इथे आवर्जून सांगायला आवडेल ती म्हणजे कंटेनमेंटबद्दल. कंटेनमेंट म्हणजे समाधान, आणि मला समाधान रेकीमध्ये आल्यानंतर मिळालं. कारण मी पुण्याला असताना एका MNC कंपनीमध्ये जॉब करायचे आणि
एक छान डेस्कटॉप मिळाला होता, समोर बसायला छान चेअर होती, समोर AC होता, मस्त क्युबिकल मिळालं होतं मला. पण तरी तिथे त्या चेअरवरती बसल्यानंतर मी रोज स्वतःला प्रश्न विचारायचे की काय कमी आहे, काहीतरी कमी आहे आणि ते मला त्यावेळेला समजलं नाही. पण त्याचं उत्तर मला रेकीमध्ये आल्यानंतर मिळालं. ती जी कमी होती ती रेकीने माझी पूर्ण केली. कारण तिथे असताना असं म्हणायला हरकत नाही, मी माझ्याशी कनेक्ट नव्हते. मी कुठेतरी तुटल्या गेले होते माझ्या सोलपासनं आणि रेकीमध्ये आल्यानंतर मी माझ्या सोलशी कनेक्ट झाले. माझ्या आतला आवाज जो सांगत होता ते मी केलं. कारण जेव्हा आपण इन्स्पायर्ड ॲक्शनमधून एखादी गोष्ट करतो, जी मनापासून करतो, कोणी आपल्याला सांगत नाही फोर्सफुली की तू हे कर, तू ते कर, तुला याच्यात छान पुढे तुझं करिअर होईल किंवा काही पण एखादी गोष्ट कोणी आपल्याला सांगत नाही. जे आपला आतला आवाज आपल्याला जेव्हा सांगतो की नाही मला हे करायचं आहे, तर ती एखादी गोष्ट केल्यानंतर जे मिळतं ते समाधान, आणि ते समाधान मला रेकीमध्ये आल्यानंतर मिळालं. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आयुष्यामध्ये आपण सगळं काही मिळवलं, पैसा असो, नातेसंबंध असो, एखादा छान जॉब, करिअर, घर, जे काही सगळं मिळवलं, पण तरी कुठेतरी आपल्या आयुष्यात एका गोष्टीची कमी राहते आणि ते असतं समाधान, ते असतं पीस. कारण सगळं असूनसुद्धा जेव्हा आपल्याकडे जर समाधानच नसेल, तो पीस, ती आत्मिक शांतताच नसेल तर काय फायदा. आणि ती जी शांतता आहे, तो जो पीस आहे, ती फिलिंग आहे, ती मला रेकीमध्ये आल्यानंतर मिळाली. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट माझ्यासोबत घडली. सो आय एम व्हेरी व्हेरी ब्लेस्ड. आय फील सो ग्रेटफुल दॅट इट हॅपन टू मी. आणि युनिवर्सनी मला या सुंदर जबाबदारीसाठी निवडलं, त्याबद्दल मी युनिवर्सची खूप खूप आभारी आहे. तर मला या पुढच्या प्रवासासाठी तुमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा हव्यात. सो शॉवर युअर लव अँड कीप मी इन युअर ब्लेसिंग्स. थँक यू.